जय गुरु. जय गुरु. हम्म, हम्म. तर इथं आपलं जास्त काही झालं नव्हतं काल. मला वाटलं पहिलं वाक्य झालं होतं, बरोबर. हम्म. दुसरं वाक्य. होय. हा. हो. गच्छ. पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायचा होता. ओके. तर म्हणजे एवम म्हणजे अशा रीतीने, पूर्ण अर्थ. असे. हा. हा. अशा असे रीतीने. दशरथ वडिलांचे हा. वडिलांच्या आदर किंवा दशरथाच्या वडिलांच्या आदर वडिलांच्या. पालनासाठी. नाही, एक मिनिट मी सांगतो. हा. एवम म्हणजे असं वडिलांच्या किंवा किंवा डॅश दशरथाच्या आदेश पालनात तत्पर हा असलेल्या त्या रामाला बघून दुःखाने अश्रुपूर्ण असलेले डोळे असलेली कौसल्या म्हणाली. हं? समजलं? हे बघा, इथे आपण असं करूया. तर परत एकदा सांगतो का? तत्पर रामाच्या जवळ जाऊन हो ना, दुःखी एक नयनाची कौसल्या. नाही नाही, एक मिनिट मी सांगतो इथं. हे बघा, एवम म्हणजे असे. हा. असे. हा. हा. वडिलांच्या हम्म. किंवा दशरथाच्या हम्म. आदेश पालनात हम्म. हा तत्पर असलेल्या असले किंवा असलेल्या नाही, तत्पर त्या रामाला. हम्म. रामाला हा बघून हं, बघून अश्रू दुःखाने दुःखाश्रू पूर्ण हा, दुःखाश्रुपूर्ण हा नयन अशी हा असलेली हा कौसल्या कौसल्या हा रामाला म्हणाली. म्हणाली. रामाला आलाय शब्द, हा म्हणाली. म्हणाली, बरोबर. हा. समजला हा अर्थ? असे वडिलांच्या दशरथाच्या आदेश पालनात तत्पर त्या रामाला बघून दुःखाश्रू पूर्ण नयन असलेली कौसल्या म्हणाली. हं, हं, हो. ठीक आहे. पुत्र. हा. हा. आता हे पुढचं येईल, पुत्र. हा. हम्म. गच्छ त्वम एकाग्रेण मनसा ते भद्रं भवतु त्वाम अभिरक्षतु सहा एव धर्मः यम त्वम परिपालयसी. हम्म. आता इथं परत आपण अर्थ लिहूया. पुत्र म्हणजे हे संधी विग्रह करू का? हा करा. हे पुत्रा. हा. त्वम अधिक एकाग्रेण. बरोबर. पुत्र. गच्छ हा. म्हणजे जा. हम्म. त्वम एकाग्रेण मनसा म्हणजे एकाग्र असं मन ठेवून. हम्म. एकाग्र मनाने. मनसा म्हणजे एकाग्र हा तुझ्या. मनाने तृतीया. मनाने. एकाग्र मनाने मनाने हा ते जा. भद्रम भवतु. ते म्हणजे जा, तुझे. जा तुझे हा. हम्म, भद्र म्हणजे हे कल्याण. कल्याण. कल्याण कल्याण होवो. हो होवो. हो. हा. हा. आणि त्वाम म्हणजे तुला. त्वाम अभिरक्षतु. त्वाम
अधिक अभिरक्षतु अशी फोड झाली ना विग्रह. बरोबर. आता त्वाम वाम म्हणजे तू, अभिरक्षतु, तुझी, तुझे, तुझी, तुझे रक्षण हो. तुझे रक्षण. रक्षतु म्हणजे रक्षण करो. हा. किंवा रक्षण तुला, करो. किंवा त्वाम म्हणजे तुला रक्षो असं म्हणतोय आपण. हा तुला हा रक्षो. हा, कोण रक्षो? हा. त- तुला. स्व- हा, एक मिनिट एक मिनिट. हा तुला हा तो, तो धर्मच. हा. हा. ते पुढचं रक्षो. इकडे घ्यायला पाहिजे. हा. धर्मच रक्षो. ज्याने, यम त्वम यम परिपालयसी. ज, ज्याने जो, त्याचे तू पालन करतो. जो तू हम्म, पालन पालन करतोस. करती करीत आहेस. हा. किंवा करतोस हा म्हणूया आपण, करतोस. करतोस. हा. हा. तुला तो धर्म जो तू पालन करतोस रक्षो. तोच तुझं तुला तो रक्षक. हा, रक्षो असं म्हटलं की ठीक आहे. हा. रक्षो. चालेल. हा. हा. नंतर मग धर्मेण सत्येन च अभिरक्षित. च अभिरक्षित. च हा. अधिक अभिरक्षित. हम्म. धर्मेण म्हणजे म्हणजे तृतीय आली ना परत. हा, धर्मेण धर्माने, सत्येन. धर्माने, सत्य. हा, सत्य. सत्याने अभिरक्षित. हम्म. धर्माने आणि म्हणायला पाहिजे. त्या च तिकडे घ्यायला पाहिजे. धर्माने आणि धर्माने, सत्याने. धर्माने व सत्याने व अभिरक्षित. सत्य. हा. अशा, असा म्हणजे इथे कंसात तू टोक आपण. चिरंजीव हो. हा. असा तू. हा. चिरंजीव हो. चिरंजीव हो हो. व इंटू ब्रॅकेट मध्ये. हा. हो. हम्म. समजलं. छान आहे. हम्म. ठीक आहे. आता पुढे धर्मनिरत कौसल्यान. बाकी कोणी बोला. हा, बाकी कोणी बोलत हा नाही हा आज. एकतर सॉरी. उपस्थिती पण मी खूप थांब. कमी आहे. हा, तुम्ही थांबा जरा. उपस्थिती पण हो. खूप कमी आहे. आणि कोणी आहेत ते पण फारसे बोलत नाहीये. बोला जरा, नाही तर. हा. धर्मनिरत कौसल्यानंदन राम पुनः मातरम अभिवाद्य. हम्म. आता हे या काही काही आपल्या, हा, मातरम अभिवाद्य त्वम एकाग्रेण, हे काही काही संधी तुम्हाला समजायला पाहिजे इथल्या. हा. कौसल्याम अब्रवीत, नाही का. हम्म. त्वाम अभिरक्षतु. हम्म. तर इथं धर्मनिरत कौसल्यानंद म्हणजे धर्मा, धर्म पालनात रत. पालनात रत. हा. कौसल्या नंदन राम पुन्हा आईला मातरम अभिवाद्य म्हणजे आईला अभिवादन करून सीते, सीतेच्या निवासाकडे गेला. महालात, महालात म्हणूया म्हणजे कळेल आपल्याला, गेला. हा हा. हा हा. गेला. बरोबर. हा. सीतेच्या किंवा गृहे किंवा सीतेच्या सीता निलयम, सीतेच्या खोलीत गेला असे म्हणू शकतो आपण. हा. सीता निलय हा पण समास झाला ना. सगळे इथे आता बघा, धर्मनिरत समास आहे, कौसल्यानंदन समास. समास आहे, सीता निलयम समास आहे. समास आहे. समास. आता समास असे तुम्हाला येतच जाणार म्हणजे. हो हो हो. हा. तर असं. हा. तर धर्मपालना सीतेच्या खोलीत गेला. निलयम म्हणजे आपण खोली म्हणू म्हणजे जरा समजायला सोपं जाईल. हम्म. हम्म. नंतर हा, तर पुढचं तत्र. आता हे कोण, काय कोणी आहेत की नाही बाकीचे? 8 जण आहेत. म्हणजे आठातले आता 2 म्हणजे 6 जण आहेत. कोण आहेत? मोरेश्वर आहेत. लक्ष्मी आहेत. प्रसाद आहेत. दिलीप आहेत. लक्ष्मीजी शुभांगी आहे. मी आहे. आप क्यों शांत हो 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 गई? हो, एक मिनिट एक मिनिट सर. हा. मी बोलू. हा, सगळ्यांनीच एकेकाने टर्न बाय टर्न हा. बोला ना. हा. तत् या या. तत्र तत् तत्र तत् सर्वं
जानति वैदेही यौवराज्याभिषेचनम् एव प्रतीक्षमाणा स्वनिलये तस्थौ आता याचा संधी विग्रह अस्मि करा. हम्म, सर्वं सर्वं जानति. नाही जानाति. नाही नाही, सर्वम अजानती. म पूर्ण सर्वं आहे ना. अजानति. हा अ, अजानति. यौ हा यौवराज्य अभिवेशन अभिषेचन हा यौवराज्य अभिषेचन. हा. प्रतीक्षमाणा हा शब्द मागे गेलाय, वाट पाहणारी. वैदेही म्हणजे सीता, स्वनिलये म्हणजे स्वतःच्या घरी, तस्थो म्हणजे होती, हम्म, तिथे उभी होती. हम्म. नाही, आता तत्र म्हणजे तेथे. हा. तत्, तेथे ती. तत् म्हणजे, तत् म्हणजे त्या ना. तत् म्हणजे कधी सा म्हणायला पाहिजे, पण इथे ती सर्वम अजानती. सर्वम अजानती म्हणजे काय? अं, सर्व जाणणारी. नाही, सर्वम न अजानती. जाणणारी. अजानती सर्व म्हणजे काय? न जाणणारी. काही म्हणजे तिला काही माहिती नव्हतं हे सगळं. अच्छा, या बाबतीत माहिती नसणारी किंवा हम्म, अनभिज्ञ असणारी हम्म. सीता. न जाणणारी असं पण फार कॉम्प्लिकेटेड शब्द नाही वापरायचे. सर्व हा, तेथे सर्व न तेथे. जाणणारी सीता. हम्म. सर इथे हा नम समास झाला का? नाही नाही, अजानती. अजानती हा नंग समास आहे, पण हा. हा हा, हा. ते ते तर आहे. तेवढंच हवं. हो हो. हम्म. अजाण, अजाण हा शब्द अजानती म्हणजे अजाण याच्यापासूनच आलेला आहे, मराठीतला अजाण. हा. ते तेव्हा तेथे, तेथे ती, तेव्हा तेथे तेथे सर्वच सगळी अजाण. न जाणणारी सीता हम्म, युवराजाच्या राज्याभिषेकासाठी वाट बघत उभी होती स्वतःच्या घरी. हा, थांबली होती. तर इथं थांबली आता, होती. आता तेथे आपण करत करूया. तेथे ती. हम्म, तर इथे तत् म्हणजे ती म्हणूया तरी आपण. ती सर्व अजाण, असंच म्हणूया आपण. वैदेही. हम्म, हम्म, अं, युव युवराज्या, हा, भिषेकाचीच च एव. हा, युवराज्या भिषेका भिषेकाचीच अं, अं, वाट बघणारी. हम्म, नारी. हम्म, स्वतःच्या खोलीत. हा, थांबली. हम्म, होती. हम्म. आता इथं तिस्थौ हा जो शब्द आहे ना, हा तुम्हाला नवीन आहे. तस्थौ. सॉरी, तस्थौ. तस्थौ. तर स्था धातूचं जसं आपण स्था धातूचं हे परोक्ष भूतकाळ आहे, म्हणजे त्याला लिटकार म्हणतात. तो आहे. हम्म. तस्थौ म्हणजे ती तिथं थांबली होती. उभी होती, वाट पाहत होती. आपण इथं थांबली होती, अशी उभं असतं नाही. थांबली होती असं. हम्म. का पुढचं वाक्य लक्ष्मीताई तुम्ही वाचा. अस्मिन्नेवावसरे. कोण वाचताय दुसरं वाक्य? असं मी बोलते, एक मिनिट. आम्ही अस्मिन्ने भावसरे हम्म, शोकसंतप्ते हम्म, पत्यौ प्रविष्टे वेपमाना सा सीता सहसा उदपतत्. हम्म, हम्म. हम्म. का अस्मिन्. अस्मिन्. हा,
अस्मिन् अ- अवस अवसरे ह्याच वेळी. अवसरे हा हा शोक संतप्ते म्हणजे शोकाने ह्याच वेळी शोक हा संतप्त हा हा हम्म पत्यौ म्हणजे पतीला. हा पतीला हा अं, दुःख म्हणजे आनंद प्रविष्ट नाही प्रवेश करणाऱ्या. हम्म हा वेश प्रवेश करणाऱ्या करणाऱ्या हा पतीला. हा हा अं, वेपमान हा इथं आता पाहून असं दुःखी आपण अध्यार होतं इथं पाहून. हा हम्म हम्म, हम्म अं, थरथर कापणारी. हा वेपमान म्हणजे थरथर कापणारे हा कापणारी ती सीता. ती हा सहसा. हा सहसा म्हणजे पडली सहजच पडली. हम्म पडली ना हो. अपतत. हा ओके उत्पतत म्हणजे उत्पन्न पडली. हा पडली खाली हम्म खाली पडली किंवा पडली असं काहीतरी म्हणूया. हम्म. हा ते आता इथे उभी उत्पतत म्हणजे राहिली. उभी उभी राहिलेली आहे. राहिली म्हणायला. हा हा थरथर कापणे. सॉरी उठली सॉरी. उठली. हा नाही उठून उभी नाही सॉरी राहिली. सॉरी. ते उदापतात आहे. मी अपतत अपतत हा पकडलं. हा हा उभी झाली. उभी हा राहिली. हा हा. उभी झाली. हा उभी झाली आणि हा तिथे सर सर एक विचारू का? हा ते बोला. अस्मिन नै नैना नैवावसरे. ने नाहीये, नाहीये नाहीये का? पुस्तकात. हा म्हणजे तो कसा झाला संधी? अस्मिन नैव अवसरे. हा अस्मिन न अधिक ऐव एव. अधिक अवसरे. नाही मला वाटतं अस्मिन एव अवसरे. एव अवसरे हो तेच म्हंटल मी. अस्मिन अधिक ऐव अधिक एव अवसरे. ऐव नाही एव एव. एव ऐव. एव प्लस अवसरे सर तेच ना मग. या अस्मिन म्हणजे ह्या हा हम्म तो अव हा आणि अवसर. अवसरे म्हणजे वेळी. अवसर म्हणजे वेळ. हा हम्म म्हणूनच ह्याच वेळी हा शोकसंतप्त प्रवेश करणाऱ्या प्रविष्टे पत्यौ म्हणजे प्रवेश करणाऱ्या पतीला पाहून. हा किंवा असंही करून पत्यौ हा तर काय आवाज येतो? प्रवेश हा प्रवेश करणाऱ्या पतीला पाहून असं म्हणू किंवा प्रवेश पतीने प्रवेश केला आणि ती असं प्रविष्ट असं असं पण करता. पण हे पतीला पाहून इथपर्यंत ठीक आहे. हा थरथर हा कापणारी ती तिचा सहजच उभी राहिली. उभी झाली. तर पुढचं वाक्य हा. वाचा दुसरं कोणी. तर मी वाचते. वाचा. ताम तथावस्थितां सीतां हम्म, विलोक्य हम्म, धर्मात्मा हम्म, रामः हम्म, स्वकीयं मनोगतं शोकं सोढुं न शशाक. हम्म. आता एवढंच. याचा अर्थ काय? ताम तथावस्थितां सीतां. ताम हम्म, म्हणजे साची द्वितीय ना. म्हणजे त्या. हा त्या त्या अवस्थेतील सीतेला तशा. तथावस्थां हा तर म्हणजे तशा अवस्थेतल्या अवस्थेतील सीतेला. ताम सीतेला म्हणजे द्वितीय. सीतेला पाहून. पाहून हा विलोक्य धर्मात्मा राम हम्म, स्वतःच मनोगत म्हणजे आता इथं मनस्थिती म्हणायचं का मनोगतच म्हणायचं? मनोगत आपले म्हणजे स्वकीय दुःख. म्हणजे आपले हा मनोगत. हा मनोगत म्हणजे व दुःख शोक हा व शोक सहन करू शकली नाही सोडून सह न शशा सहन न श- करू. सहन करू शकला नाही. शशाक म्हणजे काल तुम्ही सांगितलं तस. हा इथं दिली ना समर्थ हम्म, शक धातू सांगितला ना समर्थ म्हणजे हम्म, दुःख सोडू शकण्यास म्हणजे समर्थ झाला नाही किंवा सोडू शकला नाही ना. हम्म. आपलं मनोगत किंवा मनातील भाव असंही म्हणू शकतो आपण. भाव म्हणजे खरं तर शोकच आहे इथं मनातील दुःख ना. नाही नाही मनोगतम वेगळा आहे. शोक मनोगत आहे. दोन्ही आहे. शोक हा आहे वेगळा. हा हा. हो हा हो. मनोगतला काय मनातील भाव म्हणायचं समजा. मनातील हम्म भाव व दुःख. शोक हं
सहन करू शकला सोडून नाही. हम्म, सोडून म्हणजे सहन करणे का? सोडून. हम्म, ते आहे ना दिलेलं आधीच्या. हे बघा नाही ते सोडून ओके. म्हणजे सहने केली असं. हम्म, ठीक आहे, ठीक आहे. हम्म. हम्म, हम्म. मग हा हा नंतर हा न आज- शशाक म्हणजे हा शकला नाही. आता तदानीम पुढचं वाचा. तदानीम. वाचू का? हा. तदानीं तू सहाशोकः आधिक्येन विवृत्ततां गतः. विवृतताम. तदानीं निवृत्ततां ना, हम्म. हा वि- वृत्ती. निवृत्ततां म्हणायचं. हं. इदानीं तु सहाशोकः आधिक्येन वि येते मला तर नाही वाटलं. विवृत्त विवृत्ततां. हम्म. एक मिनिट हा. आता तदानीम म्हणजे काय? त्यावेळी ते का मग? तेव्हा. हा तेव्हा, हा तेव्हा. तेव्हा तू तर म्हणजे तर तेव्हा तर. तो सहा म्हणजे तो. हा. दुःख. शोक दुःखावेगाने म्हणजे अधिक. शोक अधिक्येन म्हणजे दुःख जास्त दुःखाने. अधिकच. हा किंवा अच्छा. सहा हा अधिकच अधिक. शोकाच्या शोका अधिकच वाढला असं आ- होईल त्याच. आहारी गेला असंही म्हणता येईल ना सर. नाही असं हे बघा आता यांनी अर्थ विवृतांगत. जे दिले. विवृतता म्हणजे अधिक ताको गया म्हणजे त्याचा शोक वृद्धी. अधिकच वाढला. वाढला. हा वृद्धी. हा हम्म. मग असं अगदी तेच तसं जर म्हणायचं बघितलं तर आपण असं म्हणू शकतो. तर तेव्हा तर तो किंवा अं, हम्म. श- शोक अधिक्यानं म्हणजे अधिकच वाढला. हं. अधिकाकडे अधिकाकडे गेला असं अगदी म्हणायचं झालं. हम्म. अधिकाकडे गेला. गता म्हणजे गेला असं. समजलं? हम्म. अधिक्येन मग आता हे तृतीय आहे का मग? अधिक्येन. हो म्हणूनच तो ती अधिक्येनं गतः अधिकाकडे गेला. हम्म. हा हा म्हणजे हा. आणि शोक अधिक. हं? विवृत्ततां गतः म्हणजेच वाढला गेला ना. वाढला गेला. हा हम्म. तिच्या वाटा गेला. दोन्हीच अधिकाकडे वाढल्या गेला असं असंही म्हणता येईल. अधिकाकडे अधिकाकडे वाढल्या गेला. वाढला गेला. हा असं. हम्म. विवृत्ततामची हे काय धातू काय आहे? वृत्त धातू आहे. म्हणजे विवृतताम जसं वृतताम म्हणजे पसरणे. हं? असं विस्तृत ज्याला आपण म्हणतो ना पसरणे त्याला विवृतताम असं म्हटलं त्याचं हा. वृवरती हा धातू असणार त्याचा वृततामचा वृवरती हा धातू वृ म्हणजे वाढणे असं. हे उपसर्ग लागलाय का वी? वि हा उपसर्ग आहे आणि वृ धातूचं हे धातू साधित आहे त्या वृतताम असं. आणि अधिक्येंचा विग्रह कसा करणार? अधिक अधिक एन असं. नाही नाही, नाही एकच शब्द आहे ना तो. नाही नाही आधिक्य न आधिक्य हा मूळ शब्द. आधिक्य म्हणजे वाढ आणि आधिक्येन म्हणजे वाढीने असं. तृतीय तृतीय आहे ना आधिक्येन. ओके. हा हम्म. ओके, थँक्यू. ठीक आहे पुढचं वाचा कोणी. मी वाचते सर. हम्म. सर्वमेतत्वलोक्य दुःखोद्विग्नमना सा सीता रामं पृच्छत् प्रभो किमिदम्. रामम काय रामम पृच्छत नाहीये. हा. रामम अपृच्छत्. हा हं? हम्म. प्रभो बोला. किमिदम्. हा हा हम्म. सर्वमेतदवलोक्य हम्म. सर्वम एतत् अवलोक्य. हम्म. हम्म. बरोबर आहे. हम्म. हो. बरोबर. दुःखोद्विग्नमना. हम्म. दुःख अधिक समास. उद्विग्न मना. हं? हम्म. हम्म. दुःख उद्विग्न मना. हम्म. सा समास आहे सीता ना. ती सीता. हं? समास आहे का? हम्म. हो दुःख अथवा उद्विग्न अशी हं. सीता. हा. हम्म.
ती उद्विग्न सीता मन, उद्विग्न रामाला मन, विचारती झाली. हं? उद्विग्न मना हा कर्मधार आहे समास. हा, हं. उद्विग्न हा मन. हा आणि दुःखोद्विग्न मना हे दुःखाने, तृतीया तत्पुरुष समास, दुःखाने हं. हा उद्विग्न मन तृतीया असलेले असं. तृतीया तिथे तत्पुरुष. म्हणजे डबल समास आहे नाही असं. हं. हा. हम्म. रामाला विचारती झाली, प्रभो किमिदम एक म्हणजे एक एक मिनिट, एक मिनिट. आता आपण काय बघणार आहोत? हे येतं म्हणजे इथं हे हं, सर्व पाहून, हा, पाहून. पाहून दुःखाने, हा, दुःखाने उद्विग्न, हं. हा, झालेली ती सीता. उग्न मन असलेली, हा, असलेली ती सीता, हा, हं. राममपृच्छत, रामाला विचारती झाली. 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 हा, बरोबर. हा, हं. हे प्रभो, हा, हे प्रभो, संबोधन. किम इदम म्हणजे हं. हे काय. हा, हम्म, हे इत्थम काय किम नक्की. दर हा. हा, किम इदम. हा, हं. किम इदम ही पण किमिदम. संधी आहे. हा, पुढं चालेल. दुसरं कोणी वाचा पुढचं. मी वाचते नाही तर सर. केन हा, कारणे कारणेन हम्म, हा इत्थम त्वं दुर्मनाः असि. हम्म, म्हणजे काय कारणाने, म्हणजे इथे पण हम्म, तृतीयाच आहे ना, कारणेन इत्थम हम्म. त्वं दुर्मना असि. काय दुर्मना म्हणजे दुष्ट इत्थम मन आलेलं आहे. इत्थम म्हणजे काय? इत्थम कथम म्हणजे विसरले. काय? उत्तम म्हणजे असे. अस. बरोबर. असा तू, असा हा तू, तू दुर्मना म्हणजे वाईट म्हणण्यापेक्षा वाईटच म्हणूया आपण सध्या. वाईट मनाचा, खिन्न. हा, झाला आहेस. हम्म, वाईट म्हणण्यापेक्षा इथं वाईट, खिन्न, हा, मनाचा झालाय आहेस. हा, असं. हा, पुढचं वाचा. सर हे पुढचं. दुर्मना नाही कळलं. दुर्मना, दुर्मना म्हणजे काय? वाईट मन. दूर म्हणजे वाईट, वाईट किंवा कठीण. ऍक्च्युली ते वाईट नाही म्हणू आपण, हं. कठीण. हा. हा, हा, म्हणजे तुझं असं, अशी काय अवस्था झाली आहे तुझी असं. हम्म, अच्छा. हम्म, हम्म. दुःखी मनाने असं पण. हा, तर ते समस्त जरा सांगा ना परत. दुःखोद्वेगमन. हा. पहिले आता हा, हं. हा कसा आहे? दुःख, दुःख अधिक उद्विग्न मना. हं. हम्म आता उद्विग्न मना हा सुद्धा एक समास आहे. हं. हम्म उद्विग्न मन म्हणजे काय? उद्विग्न मन पुल्लिंग असतं तर उद्विग्न मन असतं, की आता स्त्री आहे म्हणून ते उद्विग्न मना असं झालं. उद्विग्न हा मना म्हणजे काय? हं. मग उद्विग्न मना. आता दुःखाने, तर दुःखाने म्हणजे तृतीया, दुःखाने उद्विग्न मन असलेली, झालेली हा किंवा दुःखाने मन उद्विग्न झालेली. उद्विग्न हम्म मना म्हणजे मन मन उद्विग्न असलेली. हम्म, बरोबर. दुःखी. हा दु- हा, ऍक्च्युअली हा बहुव्रीही पण होऊ शकतो. उद्विग्न मना म्हणजे मन उद्विग्न असलेली अशी, अशी स्त्री हा असं. हम्म, तर तो बहुव्रीही समास. आणि मग त्याच्यामध्ये दुःख उद्विग्नमना हा दुःखाने म्हणजे तृतीया. कशाने? उद्विग्न मन तृतीय. कशाने? से दोन्ही, दोन तीन कारणांनी उद्विग्न म्हणू शकतो. एक तर काही संकट आलं, हम्म किंवा भीती वाटली. हा, तर आता इथं भीती भीती म्हणजे तिला दुःख झालं म्हणून ती उद्विग्न मन झाले म्हणून असं. हम्म त्यामुळे दुःखाने, दुःखाने म्हणजे तृतीया, म्हणून तृतीया तत्पुरुष समास असा. हा तत्पुरुष. आणि दुसरे बहुर्वी ना. हा, उद्विग्न मना म्हणजे जिसका मन बहुर्वी उद्विग्न है ऐसी वो हा असं. हा, जिचं मन उद्विग्न आहे अशी ती असं. हम्म. हम्म, ठीक आहे. पुढचं वाचा. पुढचं कोण वाच? प्रसाद बोला, तुम्हाला काही विचारायचं आहे? प्रसाद.
हा सर, हा अपृच्छत हा अनद्यतन भूतकाळ आहे का? हो हो. ठीक आहे. आपला झालेला आहे ना, अपतत अपटत वगैरे असं, नाही का? हो, झालेलं आहे. झालेला आहे ना, हो हो, नाही का? अनद्यतन. सर हा पण मग हो आपण हो. कबुदाबी सारखं विचारती झाली असं का म्हणतोय हा. ते मी असं भाषांतरामध्ये? नाही सांगतो, मी त्याचं असं मी काय म्हणतो. आता सी हम्म, मला ना, जर सीतेने रामाला विचारले असं असं मी अनुवाद करू शकतो. हम्म. हम्म. पण त्यामध्ये आता इथं सीता काय आहे? सीता हे प्रथम येत आहे, तर मला शक्यतो हो, सीतेला प्रथम येतच ठेवायचंय. सीता म्हणून मी बरोबर. रामाला विचारती झाली. रामम, हा. रामम जसं द्वितीय हम्म, येते हम्म. रामाला. हा. मग फक्त मी विचारती झाली, अपृच्छत म्हणजे विचारती झाली केलं की मला सीतेचं, मग तुम्ही उद्या म्हणाल अरे इथे तर सीता हे प्रथम येते, मग सरांनी सीतेने का केलं सरांनी? बरोबर म्हणून बरोबर. हो, हो, हो. म्हणून आलं लक्षात. शक्यतो, म्हणून संस्कृतमध्ये बऱ्याचदा मी अनुवाद करताना ना असा प्रिफर करतो की शक्यतो विभक्ती बदलायच्या नाही असं. हा, हा. अर्थ एकच म्हणजे होतो ना, सीतेने रामाला विचारले. हा. पण आता ती हा ऍक्च्युअली मराठी भाषेचा प्रश्न. काय हे लिमिटेशन किंवा लिमिटेशन आहे सर. म्हणजे लिमिटेशन कसं आहे. की करता सीता आहे, पण मग सीतेने, म्हणजे आता सीतेने म्हणजे काय, म्हणजे सीतेला तृतीयच कशाला टाकायचं आपण? हा, नाही का? मराठी सी मराठी भाषेचं लिमिटेशन आहे सर. मराठी भाषेचं लिमिटेशन आहे, पण म्हणून मग आपण मग ते लिमिटेशन अनुवाद करताना, आणि तुम्ही जुन्या काळचे लेखक म्हणजे मी बोलतो साधारण 1950च्या सुमारासचे किंवा आधीचे साधारण जे लेखक होते ना, 60 पर्यंतचे, ते बऱ्याचदा मग असेच लिहायचे बऱ्याचदा. हा. ती विचारती झाली, हा, ती करती झाली वगैरे, हम्म. ते कारण त्यांच्यावर त्या संस्कृतचा प्रभाव होता की नाही, करता जर म्हणजे तो जर करता असेल तर त्याला उगीचच विभक्तीत म्हणजे प्रथमेतच ठेवायचं असं. हम्म. समजलं? ते असं विचारिली वगैरे असं काहीतरी म्हणायला लागेल. हो ना, तर ते आपल्याला मराठी इंग्लिशमध्ये नाहीये तसा प्रॉब्लेम. सीता आस्क्ड रामा असं होईल शकतं, नाही का? हा, हा अनद्यतन एकदम सिंपल हा पास्ट टेन्स होतो. हा. पण ते मग किंवा सीतेने, हा म्हणजे बाय सीता असं इंग्लिशमध्ये होत नाही. हा. पण हे, हम्म. हा, पण म्हणजे विशेषतः भूतकाळात जाताना किंवा इव्हन आता हिंदीमध्ये बघा, हिंदीमध्ये सीता राम को पूछती है. हम्म. आता हम्म. हिंदीची अजून एक गंमत आहे. वर्तमान काळात मध्ये सीता राम को पूछती है, लेकिन भूतकाल में अगर गए तो सीते ने राम को पूछा. सीते ने, सीता ने, हाँ सीता ने, हाँ, हम्म. सीता ने राम को सीता ने राम पूछा. हाँ. तो आता उसको मैं ने क्यों लगा, पता नहीं. को पण सर संस्कृत, हा, हिंदीमध्ये जरा थोडं माझ्या मते सोपं केलंय की सीता राम को पूछी. नाही है. असं असं नाही म्हणत ना. सीता, ते वर्तमान काळात सीता, सीता राम को पूछती है असं वर्तमान काळात पूछती है। होतं. हा. पण जेव्हा भूतकाळात जातो तेव्हा हिंदी सुद्धा डगमगते. मग हिंदीत सुद्धा सीतेने राम को सीताने राम को पूछा असं करायला लागतं हम्म. आपल्याला. म्हणजे मराठीत निदान ती कन्सिस्टन्सी आहे की वर्तमान काळ आणि भूतकाळामध्ये सीतेने रामाला विचारले, सीतेने राम, नाही, पण मराठीतही बघा, सीता रामाला विचारते. हम्म। वर्तमान काळात सीता, सीता हा. पूछती रही असं होईल. सीता पूछती रही, ही पूछती रह पूछ, गई. ते फारच ओढाताण होईल असं म्हणजे होऊ शकतं. हं. पण म्हणजे मराठी हिंदी दोन्ही मध्ये हा प्रॉब्लेम आहे. वर्तमान हम्म. काळात हम्म. कर्ता प्रथमेत राहतो, पण काळ बदलला की कर्त्याची विभक्ती बदलते. ही गंमत. हा, आलं आलं लक्षात पूर्ण. हं. हं. ठीक आहे, पुढचं वाचा. कस्मात. हा. कस्मात तव अधिक उपरी. कस्मात हं. अधिक तव अधिक उपरी. हा. राजछत्रम न विराजते. कस्मात म्हणजे काय? कस्मात तव परी.
तु कस कहा पण अधिकमशी हे हम्म? किम किमच पंचमी पुल्लिंगी पुल्लिंगी पंचमी का म्हणजे कहा पुल्लिंगी काय पंचमी. हा म्हणजे कोणापासून हा हा किंवा कशापासून म्हणूया आपण कशापासून कशापासून तुमच्या वरच राजछत्र विराजत नाहीये. तुझ्यावर हा 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 कशापासून तुझ्यावर तुझ्यावर राजछत्र हा विराजत नाही हा नाही असं ठीक आहे. पुढचं वाक्य वाचा. अहो अपूर्वश्च तव मुखवर्णः. हम्म? अपूर्व अहो म्हणजे त्याला संबोधन आहे ना हे. अपूर्वः च तव मुखवर्णः. सर हम्म. हे बोला. कशापासून अजूनही लक्षात येत नाहीये का कशापासून म्हणजे अकस्मात म्हणजे पंचमी लक्षात आलं पण वाक्याचा अर्थ उमगत नाहीये. नाही असं ती दोन दोन प्रकारे हा प्रश्न ती करू शकते. किमर्थम तवोपरी राजछत्रम न विराजते. किमर्थम म्हणजे का बरं तुझ्या वर राजछत्र का विराजमान नाही, कशासाठी विराजमान नाही. हा हम्म. किमर्थम म्हणजे कशासाठी. किम अर्थम काय कारणाने. हम्म. किमर्थमचा अर्थ काय कारणाने. म्हणजे ती कारण विचारते. तर त्याचाच दुसरा प्रकार कस्मात. ते कस्मात म्हणजे आता कशाने केनं पण होऊ शकतं. केनं म्हणजे कशाने, पण इथं त्यांनी कशामुळे कशापासून कशामुळे किंवा कशापासून म्हणजे काय मुळे त्याचं मूळ मूळ बरोबर. कारण काय असं. मुळे मुळे पासून आणि मुळे दोन्ही चालतं हम्म पंचमीला. ठीक आहे, मग आपण मुळे करूया. हं? हा हा मुळे कशामुळे. हा कशामुळे. हा ठीक आहे. तुझ्या राजपुत्र विराजत नाही. विराजत नाही. हं. अहो अपूर्व अहो वाचा. अहो अपूर्वः च तव मुखवर्णः. हा म्हणजे मुखवर्ण म्हणजे तुझा चेहरा का. हा तुझा तुझा चेहरा असा ते विचित्र रंग दिसतोय का काय. हा तुझ्या चेहऱ्याचा रंग. चेहरा रंग हा हा रंग उडला. चेहऱ्याचा रंग असा अपूर्व म्हणजे कधी नव्हे असा. कधी नव्हे असा. हा हा कधी नव्हे असा. हा हे दिसतो. प्रश्नार्थक हवं ना खरं तर. कसा. हो हो. नाही पण इथे हा असा कसा नाही असा. उद्गाराची ते हम्म? तुझ्या चेहऱ्याचा रंग असा कसा असंच. अहो म्हणजे अरे बापरे असं. अरे असं म्हण. हा अरे वा. अरे बापरे. हम्म. कधी नव्हे असा कसा. असं ठीक आहे. सर हम्म. मराठीत आपण म्हणतो तुझा असा चेहरा का उतरलाय तसं असं म्हणायचं हा काही पडला नाही. चेहरा. तुझा तसं चेहरा का म्हणायचं तुझा. पडलाय असं. किंवा हा उतरला. तुझा हं. किंवा तुझं मुखकमल का लाल का झालाय, सुकलेला काय तुझा हा चेहरा हा. असं. सुकलेला वगैरे असं म्हणतो ना आपण. हो उतरलेला हो. सुकलेला असं त्या अर्थाने. हम्म. हा तर वेळ संपत आली आता खरी. हो ठीक आहे, मग अर्धवट थांबूया. ठेवलं वाक्य. थांबूया मग हा. आपण इथंच. चालेल. ठीक आहे चला. कुणाला काही विचारायचं असेल तर. ठीक आहे चला. थांबतो मग. Yes, Jai Guru. जय जय गुरु. गुरु. जय जय गुरु. गुरु जय गुरु. जय गुरु. जय